पंढरपूरला गेला गेला दर्शन घेतलं रांगेनं का VIP न? कारण कानोपात्र रांग न भेटत VIP न नाही. माझा बाप आमदार आहे मग हा ना आम्हाला होय पुढं. एवढी लायकी आहे का आपली की आपण देवाच्या दारात वशिले लावावे? वशिल्याचा अर्थ माहित आहे? वशिल्याचा मिनिंग वय नसताना शिक्षण नसताना लायकी नसताना दिलेला मान म्हणजे वशिला. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. पण सामर्थ्यावर मोठे अरे आपलं नाव घेऊन लोकांची कामं झाली पाहिजे. लोकांचं नाव घेऊन आपल्याला काम करायची गरज नाही पडली पाहिजे. आणि काय गरज आहे? अरे लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा समाधान देते म्हणून तीच कमवा ना. आज झालं जोडून या धन उत्तम उदास विचारे. आता बसलेले काय काय खौट म्हणतात तुम्ही काय कमी घेता काय? तुम्ही बी दिवसातनं 3-3 करता. तुमचं काय लय कष्टाचं आहे का? मग काय फुकटचं आहे का? ज्याला वाटतंय ना कीर्तन करायची लय मजे ते ना फक्त 2 दिवस संघ यायचं. तिसऱ्या दिवशी तुम्ही आम्हाला एक्स्ट्रा पाकिट देणार आणि म्हणणार तू जाय मी जातो घरी. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. या पक्वाजातनं बोल काढायचा म्हणलं ना रक्ताने बोट भिजवावी लागतात. या कंठातनं गायनाचा सुंदर आवाज काढायचा म्हटलं ना तर झिजवावा लागतो. प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस विमान परफेक्ट त्याच्याशिवाय नाहीये. आणि इथं उभं राहायचं म्हटल्यावर बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली एका जन्मीचं नाहीये माऊली. मनुष्य नाम सहस्त्रेषु 5000 वर्षापूर्वी श्रीकृष्ण भगवान सांगतात. हे एकाच आहे का? एकाच नाहीच आहे. हे बऱ्याच लोकांचं आहे जे आमच्या पदरी पडलंय. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य या विठ्ठले ही अवस्था आहे समजून घ्या. चला नामदेवराय एकनिष्ठ भक्त. नामदेवराय म्हणले देवा भक्त आम्ही तुझे आम्ही या पोरीला का मस्तक लावायचं? कोण रे 40-16 वर्षाची पोरगी ज्ञानी नाही काय नाही हिला आम्ही मस्तक का लावायचं? तुझ्या चरणावर जीव सोडला म्हणून नाही रे. माझ्या चरणावर जीव सोडला म्हणून हिला मस्तक लावायचं नाही. हिनं जीव सोडला तरी संताचं वचन मोडलं नाही म्हणून हिला मस्तक लावायचं म्हणून समजून घ्या. या दारात उभे राहिलात ना अरे संतांचं ऐकलत ना. माणूस 4 बंधनात बांधलाय. संसार कर्म वासना जन्म मृत्यू. तेषा माम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवमेन चिरात पार्थमया विशित चित्तसाम. कर्म अदृष्टबल संततानि कर्मानुबंधिनी मनुष्य लोके जन्म मृत्यू पुनरपि जन्म पुनरपि मरण पुनरपि जननी जठरेशनम या संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पायी मुरारे वासना त्यामुळे पुन्हा पुन्हा जन्म येतो. ही 4ही बंधनं एका क्षणात तुटतील. ही ताकद जर कशात आहे ज्ञानोबराय सांगतात अभंगाच्या प्रती. देवाची हे द्वारी उभा क्षणभरी देवाची हे द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी देवाची द्वारी उभा क्षणभरी मुक्तिदारी साधियेला तेरी मुक्तिदारी साधियेला हरी मुखे मना 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 देवाची हे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तिचारी साधी आल्या. मग काय करा? नुसतं येऊन चालत नाही माऊली. हरिमुखे कशासाठी म्हणा? देवाच्या नामात एवढी ताकद आहे ना माऊली. काय अरे देवाचं नाम सोडा. राम नामाची दगड तोरली. खरंय खरंय का? मला नाही माहित तुम्ही सांगा खरंय का? लय रामायण ऐकी ते की खरंय का? खरंय राम नामाची दगड तरली. खरंय का? तुम्ही रामायण सुद्धा चुकीचं ऐकता माऊली. प्रत्येक गोष्टीला शास्त्र आहे. आता आमची एज्युकेटेड जी माणसं आहेत ना किंवा ज्या मुलं मुली आहेत हे धर्माला फार विचित्र समजतात. काही लोकांनी मला प्रश्न विचारला ज्या रामाला स्वतःची बायको सांभाळता आली नाही तुम्ही त्याला धर्माधिकारी कसे म्हणता? लोकांचं ऐकून ज्या रामाने स्वतःची बायको वनवासाला पाठवली तो धर्माचा रक्षक कसा असू शकतो? प्रश्न अगदी बरोबर आहे. पण तुम्हाला कोण म्हणलं की लोकांचं ऐकून रामाने बायको वनवासाला पाठवली? हे आम्ही देव एवढा अल्पबुद्धीचा कसा असू शकतो? नाहीच आहे. अहो देव आहे तो, ब्रह्मांड नायक आहे तो. प्रभू रामचंद्र
तुम्हाला सोडेल? लोकबुद्धीचा नाहीये तो, माणूस आहे का तो? मग दशरथ यांचं मरण हे नियतकालीन नव्हतं, आपातकालीन होतं. दशरथ हे नियमानुसार मेले नाहीयेत. त्यांच्या मरणाच्या काळाच्या आधी मेले पुत्र वियोगाने. दशरथाचं उरलेलं आयुष्य होतं जे दशरथाने जगलं. ब्रह्माला सांगितलं, देवा माझं उरलेलं आयुष्य रामाला द्या. रामाचं आयुष्य फार नव्हतं. रामाचं आयुष्य फक्त राज्याभिषेकापर्यंत, सिंहासनावर बसेपर्यंत, वनवास संपेपर्यंत. तिथून पुढचं आयुष्य दशरथाचं आहे जे रामाला भेटलंय. हे बसल्या बसल्या एकांतामध्ये सीतामाईचा हात हातात घेऊन रामप्रभू म्हणतायत, काय सांगू तुला सीते, आता मी तुझ्या समोर नसतो जर माझ्या बापाने मला आयुष्य दिलं. असं म्हटल्या म्हटल्या सीतामाईने रामप्रभूंचा हात सोडला आणि पायाजवळ येऊन बसल्या. रामप्रभू म्हटले, एकांताचा काळ आहे, तू पायाशी का बसलीस? म्हणली, हा हिंदू धर्म आहे, मला हे चालणार? शरीर जरी तुमचं असलं तरी जीव सासऱ्याचा आहे. मला असा अर्धवट संसार करता येणार? माझं मन तयार होत, तुम्ही संसार करा, तुम्ही तुमची राज्यगादी सांभाळा, माझी मी निघून जाते. या कारणामुळे सीतामाई राजवाडा सोडून, राजमहल सोडून, सुख सोयीदा आणि आपला संसार सोडून वनाशी गेल्या. पण लोकाला हे सांगणं योग्य म्हणून हे की लोकांनी सांगितलं म्हणून सीतामाई तो देव आहे, माणूस नाही. म्हणून धर्म हा कधीही सत्य आहे, कायम सत्य आहे आणि त्या धर्माचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेची आमा करणे, काम बीज वाढवावे नाम, हे आपलं कर्तव्य आहे आणि ते केलंच पाहिजे. चला, राम नामाची दगड तरली, खरंय ही बातमी रावणाला कळली. रावणाचे भक्त अजून बी आहेत, मेले नाही. आका गाव काय रामाचं, 2-4 तरी रावणाची. तुम्ही निस्ती बैठक बसवा कार्यक्रमाची, 2-4 तरी येणारच. हिशोब बघू, हिशोब तू किती दिली रे? 10 रुपयाची पटीन 10 लाखाचा हिशोब मागतो. ही लोक आहेत, हे रावणाचेच. महाराज रावणाचे भक्त राम राम काय करता रे? रावण काय कमी? 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, अख्खी लंका सोन्याची, 33 कोटी दोबंदीकडे दवगराच्या पायऱ्या, कुबेर राखणीला असा रावण. राम नामाचा दगड तरला, यात काय नवलंय? रावण नावाचा दगड तरला पाहिजे. इज्जतीचा प्रश्न. सोन्याचं कमंडलो घेतलं, पाणी घेतलं, दगडावर नाव टाकलं रावण, दगड टाकला पाण्यात. मायबापा हो, काय वाटतं, रावण नावाचा दगड तरला का बुडला? रावण नावाचा दगड तरला की बुडला? तरला का? दगड रावणाचा आहे, तरला की बुडला? आता काय म्हणतात, बुडला काय म्हणतात? तसं प्रॅक्टिकली बुडलाच पाहिजे, पण तरला. माणसं म्हणतात, एक तर तू महाराज नाही, नाही तर आम्ही माणसं नाही. एक तर सगळं जगाचे वेगळं सांगते, जे आम्ही ऐकले ते वेगळंच आहे आणि जे तू सांगते ती रामाची तरली ती खरं, रावणाची कशी तरली? बायको रावणाला विचारती, होय व मी काय म्हणते, तुम्ही किती चालीचे फक्त मलाच माहिती, म्हणजे थाईचे का उडत्या चालीचे? एवढ्या गुणाचे तुम्ही, तुमचा दगड तरला कसा? रावण म्हणला, तुला म्हणून सांगतो ऐक, दगडावर रावण नव्हतं. अगं खरंय, दगड तरला. अगं खरंय, अगं पण दगड तरला त्याचं कारण आहे. मी त्या दगडाला म्हटलो, तू जर नाही तरला तर तुला त्या रामाची शपथ म्हणून दगड तरला. आता विचार करा, जर रामाच्या शपथेने रावण नावाचा दगड तरला तर हरीच्या नावाने तुमच्या आमच्यासारखा नाशिवंत देह तरणार नाही? सगळं तरेल महाराज, फक्त हरिमुखे, हरिमुखे पुण्याची गणना. अरे त्याला भजून बघा, भजे प्रचे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वभाव चित्त रंजनम सदैव नंद नंदनम भजे प्रचे कमंडनम समस्त पाप खंडनम मनोजगैव मोचनम विशालोल लोचनम अनंतरंग सागरम नमामि कृष्ण नागरम भजे
पराशी जातील लयासी. हा अर्थ याचा. काय अर्थ याचा? माऊली सोप्या भाषेत सांगतात. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हे कळलं माऊली? अहो पण तुम्ही ब्रह्मचारी, आम्ही संसारी, तुम्ही हे सांगणं पटतं का? तुम्ही काय कवा बी देवाच्या उठून दारात जाल बायकोना लेकर, पण आम्ही सांसारिक माणसं आहे ना. मग आम्ही कधी तुम्हाला म्हणलं बायको करू नका? अरे मी तर म्हणते करा. मी तर म्हणते इकीत समाधान नाही वाटलं लय मनावर घेऊ नका. देवाला 16,108 होत्या, तुम्ही 2-4 केल्या म्हणून काय बिघडतंय? घ्या करून. एकानं मनावरच घेतलं आणि घरीच गेला. बायकोला म्हणला आजचा महाराज लईच चांगला होता. बायको म्हणजे तुला बराच पटला. महाराज म्हणला देवाला 16,108 बायका होत्या, तुम्ही 2-4 केल्या तर जमतंय. बायको म्हणजे तीच महाराज जाता जाता मला म्हणून गेला द्रौपदीला 5 नवरे होते. कळलं? त्यालाच कळलं. विनोद सुद्धा कळला पाहिजे. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठं विनोद आहे. हे सुद्धा कळलं, त्यालाच कळलं. माझं कीर्तन झालं, 2 जण हसत होते. म्हणलं दादा झालं, आता का हसता? ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला. मग एवढ्या वेळ काय काशीला गेलता काय? काय लोक महाराज लय नमुने मला तर भेटतात. एक महाराज व्यासपीठावर आले, माणूस कार्यकर्ते व्यासपीठावर आले. ते म्हणले आपल्या गावात हरिभक्त नारायण कुमारी शुल्लताई पाटील आल्या, त्यांनी काय सुंदर कीर्तन केलं. गावाल्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली. म्हणलं मिळाली, मी अजून आहे. ते करोनात लय मिळती, रोज श्रद्धांजली व्हायची सवय, कीर्तन करायला बी श्रद्धांजलीच व्हायली महाराज. लय महाराज. एक म्हातारी तर मला भेटली, म्हणली ताई कीर्तन केलं. म्हणलं मग चल माझ्या घरी चहा प्यायला. म्हणलं मी आई चहा घेत नाही, दूध घे. म्हातारीनं वडीत नेलं. म्हणली चहा का दूध? म्हणलं चहा तर घेत नाही, दूध असेल तर द्या. म्हातारीनं पातीला एवढा आणलं आणि कप एवढा आणला. म्हणलं उरलेलं काय नरड्यात होती ती काय? तिनं दूध वाटायला चालू केलं. हळूहळू हळूहळू साय पुढे येत होती. साय मला वाटलं पड, आता माझ्या कपात पड. मी पडेल म्हणून तर म्हातारीनं डोक्याला जाऊन बसली. मी म्हणलं दादा नाही भेटली तर नाही भेटली, एवढा काही विचार करायचा आहे. पण मी विचार काय केला, ज्या म्हातारीला दात आहेत तिनं फुकलं तर बरं आहे. जिचं आतलं गाव रिकामं झालंय तिनं जर फुकला, म्हातारीचं सगळं अमृत दूध अमृत तुल्य दूध महाराजाला. चहा दूधच बंद केला महाराज. चहाही नको, दूधही नको. कुठं लोकांना सांगता महाराज, लय अवस्था बेकार आहे. म्हणून सांगते माणसाला बसून जरा जपूनच माऊली बरं का, जागेवर या. म्हणून विनोद सुद्धा कळला पाहिजे. अरे जाऊ घड पण देवाची बराबरी आपण करू शकत कधीच नाही. देवाची ना आपली अरे करा, बिनधास्त संसार करा. संसारी असावे असोनी पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी तैसे असावे. बिनधास्त संसार करा. कमळ पाण्यात असतं माऊली, कमळावर पाणी टिकत. चिकू माहिती आहे? चिकू 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 झाडाचा, तुमचा नाही, झाडाचा. चिकू फोडला बी चिटकत, आयुष्यभर त्यात असतं. फोडल्यावर चिटकत. बिनधास्त